नामांतर लढ्यातील सहभागी भीमसैनिकांचा महाबोधी बुद्धविहार येथे सत्कार संपन्न। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी 1976 पासून एक आंदोलन उभारण्यात आले। या आंदोलनाला नामांतराचा लढा म्हटले गेले। जवळपास 14 वर्षांच्या संघर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तार करण्यात आले। तो दिवस म्हणजे 14 जानेवारी 1994 आणि या आंदोलनात बुलढाणा शहरातील असंख्य भीमसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते। अनेकांना जेल देखील झाली होती। या सर्व भीमसैनिकांचा आज महाबोधी महाविहार येथे या भीमसैनिकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बुलढाणा शहरातील तब्बल 65 भीमसैनिकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नामांतराच्या लढ्यासंदर्भात माहिती दिली व बुलढाणा जिल्ह्याचं व शहराचं जे योगदान होतं या संदर्भात देखील माहिती यावेळी देण्यात आली। आपल्या माध्यमातून सर्वप्रथम मी बुलढाणा शहरातील, महाराष्ट्रातील व भारतातील सर्व बौद्ध अनुयायांना आजच्या नामविस्तार दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो। आपण धम्मगिरी बुलढाणा येथे उपस्थित आहोत। आमच्या धम्मगिरी बौद्ध विहार समितीच्या वतीने, समन्वय समितीच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने व त्याचप्रमाणे देशासाठी जे सैनिक लढलेत त्या यश सेवा सिद्धी संघाच्या वतीने आम्ही हा नाम विस्तार दिनाच्या निमित्ताने बुलढाणा शहरातील जवळपास 65 ते 70 लोकांचा जे सहभागी नामांतर लढ्यामध्ये सहभागी झाले होते त्या सहभागी व्यक्तींचा, आदरणीय व्यक्तींचा आम्ही इथे सत्कार सोहळा आयोजित केलेला होता। हा सत्कार सोहळा आयोजित करत असताना आमच्या समितीच्या वतीने आम्ही फक्त त्यांना शॉल किंवा बुके देऊनच सत्कार केला, परंतु त्यांचे जे योगदान आहे बौद्ध अनुयायांसाठी असतील किंवा बौद्ध समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी असतील ते खूप अनमोल असे योगदान आहेत। कारण की त्यांनी या नामांतर लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता। आम्ही हा नुसतं सत्कार याकरिता केला की त्यांना त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा याकरिता आम्ही आमच्या समितीच्या वतीने हा सत्कार सोहळा इथे आयोजित केलेला होता। नामांतराचा लढा हा आपल्या आंबेडकर प्रेमींच्यासाठी फार घातकच ठरलेला आहे। कारण एकीकडे लढा सुरू होता आणि दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सातत्याने अन्यायाच्या याच्यामध्ये समाज घोरपडत होता। अशाही परिस्थितीमध्ये समाज आपला लढवय प्रवृत्तीचा आहे, कारण महार लोकांचा इतिहास लढण्याचा आहे आणि तीच प्रेरणा घेऊन आपला समाज नामांतर लढ्यासाठी जीवाची पर्वा न करता, आपल्या मुलाबाळाची पर्वा न करता, आपल्या भविष्याचा विचार न करता शिकलेले, सवरलेले, अधिकारी होणारे विद्यार्थी त्यावेळेस या आंदोलनामध्ये आले आणि आपल्या जीवनाची राखरांगोळी जरी झाली पण त्याला आनंद या गोष्टीचा आहे की मी नामांतराच्या लढ्यामध्ये होतो आणि नामविस्ताराच्या निमित्ताने मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागलं गेलं। आज त्या ठिकाणी ज्या लोकांचं आयुष्य बर्बाद झालं ते आज आपलं आयुष्य जरी बर्बाद झालं पण नामांतर कमान ज्यावेळेस त्यांनी पाहिली त्यांना आनंद वाटतो आणि गर्व वाटतो की या लढ्याचा साक्षीदार मी आहो। त्या निमित्तानं हा लढा युवकांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी हा प्रेरणादायी आहे आणि प्रेरणादायी असल्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टी घडल्या किंवा कुठल्याही घटना घडल्या तर हा युवक, या देशातला बौद्ध धर्मीय युवक, बौद्ध धर्मीय माणूस पुढे याचा मोठ्या प्रमाणात मुकाबला करेल हीच प्रेरणा या नामांतराच्या निमित्तानं घेता येईल।